नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वे? मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर हे बघा, मी आहे ना आज बनवते आहे मुगाची वडी। म्हणजे ही जसे आपण कोथिंबीरची वडी बनवतो ना त्याप्रमाणे ही आहे मुगाची वडी। तर हे बघा, ह्या मुगाची वडी बनवते। हे काळे मूग आहेत, काळ्या मुगाची मी वडी बनवते। तर चला सुरू करूया। तर मी आहे ना सर्वात आधी आपण आहे ना एक पॅन ठेवायचा आणि ते ना भाजून घ्यायचे मूग खमंग वास येईपर्यंत आणि थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे। सर्वात आधी तर ते स्वच्छ साफ करून घ्यायचे। हे बघा, खूप कचरा निघतो आणि हे जे ब्लॅक दिसत आहेत ना हे तर नक्की काढायचं आहे त्याच्यामधून। तर हे बघा, थोडे ना ब्राऊन झालेत आणि आहे ना भाजून घेतलेत ते। त्याच्यानंतर आहे ना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटून घेऊया, बारीक करून घेऊया थंड झाल्यानंतर। हे बघा, सर्व मूग एका भांड्यात आले। तर मोठं भांडं आहे त्याच्यामुळे मी एकदाच ते वाटून घेतलं आणि हे बघा ह्या पद्धतीने थोडे थंड होऊ द्यायचे आहेत आणि मग वाटायचे। तर हे ना एकदम तर वाटले गेले नाही आहेत, त्याच्यामुळे मी ते जरा चाळून घेतले। त्याच्यातनं बारीक जे पीठ निघतं ते घ्यायचं आहे आणि हे जे भरड निघेल ते परत आपल्याला वाटायचं आहे। तर हे बघा, पूर्ण वाटून झाल्यानंतर आहे ना पीठ बारीक करून झाल्यानंतर मी पिठामध्ये लाल तिखट, मीठ, हळद घातलं आहे आणि कांदा घातला आहे। हे बघा, थोडं मसाला कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी अजून थोडंसं मसाला टाकला आहे आणि पाणी टाकून आहे ना आपल्याला ते फक्त भिजवून घ्यायचं आहे जितकं पाणी। हे बघा, ह्या पद्धतीने फक्त भिजवून घ्यायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आहे। त्याच्यानंतर आहे ना हे मी असं करून घेतलं आहे आणि आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। हे बघा, स्टीम करून झाल्यानंतर आहे ना ते कडक होतात। त्याच्यानंतर आहे ना आपण ते कट करून घ्यायचे। तर मी जरा हजबंडला लावलेलं कामाला आणि ही ना माझ्या आजीची रेसिपी आहे, म्हणजे माझ्या बाबांची आई आहे ना तिची रेसिपी आहे ही। ती आम्ही गावाकडे गेल्यानंतर ती आम्हाला बनवून द्यायची। तर हे बघा, ती कटिंग करून झाल्यानंतर आहे ना आपण ते तसंही खाऊ शकतो आहे, पण मी थोडंसं आहे ना तेलावर फ्राय करून घेते। हे बघा ह्या पद्धतीने आणि बघा किती मस्त कलर आला आहे आणि ब्लॅक टी आणि चटणी आणि मुगाची वडी। तर मंडळी, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान कमेंट पण करा। थँक्स फॉर वॉचिंग।